मित्रांनो, जर तुम्ही 2026 मध्ये महाराष्ट्र बीपीएड सीईटी देण्याचा विचार करत असाल आणि तुमचा फॉर्म जर भरायचा राहिला असेल, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी असणार आहे. कारण विद्यार्थी मित्रांनो, जसं की आपल्याला माहिती आहे, सीईटी सेलने बीपीएड चे रजिस्ट्रेशन सुरू केले होते. बीपीएड चे फॉर्म सुद्धा सुरू झाले होते, पण आता 2 तारखेला बीपीएड चे रजिस्ट्रेशन हे बंद करण्यात आलेले आहेत. आणि यापुढे ज्या विद्यार्थ्यांचे फॉर्म भरण्याचे राहिले आहेत, तर त्या विद्यार्थ्यांना फॉर्म भरण्याचा चान्स मिळेल का, या गोष्टी आपण आजच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत. सोबतच विद्यार्थी मित्रांनो, जर तुमच्या फॉर्ममध्ये चुका झाल्या असतील तर त्या फॉर्मची करेक्शन विंडो कधी सुरू होईल, त्याविषयी सुद्धा आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर हॅलो विद्यार्थी मित्रांनो, मी तुमचा एज्युकेटर अरविंद आणि तुमचं स्वागत आहे ग्लोबल ऑनलाईन मध्ये. तर मित्रांनो, जसं की आपल्याला माहिती आहे, महाराष्ट्रातल्या टॉपच्या गव्हर्नमेंट कॉलेजेसमध्ये ऍडमिशन घेण्यासाठी आपल्याला 95 to 99% लागतात. आणि हे पर्सेंटाईल मिळवण्यासाठी ग्लोबल ऑनलाईन मध्ये बीपीएड सीईटीचा क्रॅश कोर्स सुरू करण्यात आलेला आहे. तर या क्रॅश कोर्सची बॅच 2 फेब्रुवारी पासून सुरू झाली आहे. या बॅच मध्ये तुम्हाला डेली लाईव्ह लेक्चर दिले जातील. तसेच विद्यार्थी मित्रांनो, लाईव्ह लेक्चर तुम्हाला अटेंड करणं पॉसिबल नसेल तर रेकॉर्डेड व्हिडिओ लेक्चर सुद्धा इथे अवेलेबल असतील. संपूर्ण अभ्यासक्रमाच्या अपडेटेड नोट्स, एक्झामच्या प्रिपरेशनसाठी मॉक टेस्ट आणि 2000 पेक्षा अधिक एमसीक्यू सुद्धा तुम्हाला इथे दिले जातील. तर बॅचला जॉईन करण्यासाठी स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती आत्ताच व्हॉट्सअप करा किंवा प्ले स्टोअरवरती जाऊन तिथेही ग्लोबल ऑनलाईन ॲपमध्ये तुम्ही हा कोर्स जॉईन करू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, लवकरात लवकर या कोर्सला जॉईन करून महाराष्ट्रातल्या टॉपच्या बीपीएड कॉलेजमध्ये ऍडमिशनची तयारी अगदी आत्तापासूनच सुरू करा. तर सर्वात सुरुवातीला आपण या परीक्षेविषयी डिटेल माहिती पाहणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, सुरुवातीला आपण या परीक्षेची असणारी एलिजिबिलिटी पाहूयात. तर ही परीक्षा देण्यासाठी विद्यार्थी हा भारतीय असणं आवश्यक आहे. त्यानंतर त्याचं एज्युकेशनल क्वालिफिकेशन हे बॅचलर्स डिग्री आणि या बॅचलर डिग्रीमध्ये ॲटलिस्ट 50% मार्क्स असावेत. जर विद्यार्थी रिझर्व्ह कॅटेगरीमधून येत असेल तर 45% मार्क्स त्या विद्यार्थ्याला असणं आवश्यक आहे. परीक्षेमध्ये कुठल्याही प्रकारचं अप्पर एज लिमिट नाहीये, परंतु विद्यार्थी हा फिजिकली फिट असणं आवश्यक आहे. या परीक्षेचा आपण जर सिलेबस पाहिला तर मेंटल ॲबिलिटी 15 मार्कला विचारलं जातं. जनरल नॉलेज हे 15 मार्कला विचारतात. टीचर ॲप्टिट्यूड अँड स्पोर्ट रिलेटेड नॉलेज 20 मार्कला विचारलं जातं. अशी टोटल 50 मार्कची ही परीक्षा असते आणि ही परीक्षा देण्यासाठी तुम्हाला 60 मिनिटांचा वेळ दिला जातो. या परीक्षेचं माध्यम हे मराठी, इंग्रजी किंवा हिंदी असू शकतं. त्यामुळे तुम्ही या 3 पैकी कुठल्याही एका मीडियम मध्ये ही परीक्षा देऊ शकता. आता विद्यार्थी मित्रांनो, ग्लोबल ऑनलाईनच्या लाईव्ह बॅचमध्ये हा सर्व सिलेबस कव्हर केला जातो आणि तुम्हाला परीक्षेसाठी रेडी केलं जातं. आता विद्यार्थी मित्रांनो, ही परीक्षा तुम्हाला 50 मार्कची ऑनलाईन द्यावी लागते आणि 50 मार्कची फील्ड टेस्ट तुम्हाला द्यावी लागते. या फील्ड टेस्टमध्ये तुम्हाला 4x10 शटल रन टेस्ट 10 मार्कला असते. सिट इन रीच 10 मार्कला, स्टँडिंग ब्रॉड जम्प ही 10 मार्कला असते. सेटअप्स टेस्ट ही 10 मार्कला, मेडिसिन बॉल थ्रो जो की 2 किलोचा आहे त्याला तुम्हाला 10 मार्क्स दिले जातात. अशा पद्धतीने 50 मार्कची तुमची फील्ड टेस्ट होते आणि 50 मार्कची तुमची ऑनलाईन एक्झाम होते. आणि ज्यावेळेस तुमचं मेरिट काढलं जातं त्यावेळेस या दोन्ही परीक्षांमधले मार्क्स इथे कन्सिडर केले जातात आणि त्यानुसार तुम्हाला रँक दिले जातात. जसं की विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला माहिती आहे, 16 जानेवारीला बीपीएड सीईटीचे रजिस्ट्रेशन सुरू झाले होते आणि 2 फेब्रुवारी पर्यंत ह्या रजिस्ट्रेशनसाठी आपल्याला वेळ देण्यात आला होता. आपली परीक्षा ही 4 एप्रिलला घेण्यात येणार असून या परीक्षेसाठी असणारी फील्ड टेस्ट ही 5 ते 7 एप्रिल या दिवसामध्ये घेण्यात येणार आहे. आता विद्यार्थी मित्रांनो, बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी या सीईटीला रजिस्ट्रेशन केलं असेल, तर बरेचसे विद्यार्थी असेही आहेत की ज्यांचं या सीईटीला रजिस्ट्रेशन करायचं राहिलं आहे. आयदर त्यांचे डॉक्युमेंट्स इनकम्प्लीट असतील किंवा दुसरा काही पर्सनल त्यांना इश्यू असू शकतो आणि या रजिस्ट्रेशनसाठी सीईटी सेल पुढे एक्सटेन्शन देऊ शकते का, असा प्रश्न सगळ्या विद्यार्थ्यांच्या मनात असणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, यासाठी आपण मागच्या वर्षीची सिच्युएशन काय होती, मागच्या वर्षी कधी फॉर्म सुरू झाले होते आणि त्यावेळेस किती दिवस हे फॉर्म भरण्यासाठी दिले होते, हे आपण जर पाहिलं तर या वर्षीचा अंदाज आपण लावू शकतो. कारण विद्यार्थी मित्रांनो, सध्या तरी रिसेंट कुठल्याही नोटीसमध्ये तुम्हाला बीपीएडचं एक्सटेन्शन इथे दिसत नाहीये. त्यामुळे आपण मागच्या वर्षी काय झालं होतं, मागच्या वर्षी किती एक्सटेन्शन दिले होते, हे आपण पाहूयात. तर विद्यार्थी मित्रांनो, मागच्या वर्षी 31 डिसेंबरला या परीक्षेचे रजिस्ट्रेशन सुरू झाले होते आणि 31 जानेवारी पर्यंत सुरुवातीला हे फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला वेळ देण्यात आला होता. आता विद्यार्थी मित्रांनो, यावर्षी आपण जर पाहिलं तर 15 दिवस फक्त सुरुवातीला हे फॉर्म भरण्यासाठी वेळ दिलेला आहे. या उलट मागच्या वर्षी पूर्ण 1 महिन्यांचा वेळ होता. आता हा 1 महिन्यांचा वेळ पूर्ण झाल्यानंतर परत सीईटी सेलने एक्सटेन्शन सुद्धा
31 जानेवारी नंतर विद्यार्थ्यांना दिलं होतं. पहिलं जे एक्सटेन्शन दिलं गेलं ते 1 फेब्रुवारी पासून 15 फेब्रुवारी पर्यंत एक्सटेन्शन दिलं होतं. म्हणजे थोडक्यात विद्यार्थी मित्रांनो 1 महिना या फॉर्म भरण्यासाठी वेळ तर दिला होता. त्यानंतर परत पहिल्या एक्सटेन्शन मध्ये 15 दिवस सीईटी सेलने एक्स्ट्रा दिले होते ज्या विद्यार्थ्यांचे फॉर्म भरायचे बाकी होते. आणि या वर्षी जर आपण पाहिलं तर सीईटी सेलने या फॉर्म भरण्यामध्ये नवीन गोष्टी ऍड केलेल्या आहेत, जसं की तुमचं अपार आय डी असेल, आधारचं अपडेशन असेल आणि डॉक्युमेंट करेक्शन असेल. या सर्व गोष्टींचा विचार करता बऱ्याचशा विद्यार्थ्यांचे हे फॉर्म सबमिट करणं बाकी आहे. तर सीईटी सेल या वर्षी सुद्धा बीपीएड सीईटीचे फॉर्म भरण्यासाठी एक्सटेन्शन देईलच अशी अपेक्षा आपण करू शकतो. त्यामुळे जर तुमचा फॉर्म भरायचा राहिला असेल, मग डॉक्युमेंटचा इश्यू असेल किंवा मग नावाच्या करेक्शनचा इश्यू असेल, तर सीईटी सेल एक्सटेन्शन देईल आणि तुम्हाला फॉर्म सुद्धा भरता येईल. त्यामुळे जर सीईटी सेलने एक्सटेन्शन दिलं तर ती संधी गमावू नका. कारण विद्यार्थी मित्रांनो त्यापुढे परत सीईटी सेल एक्सटेन्शन देईल का याची गॅरंटी आपल्याला देता येत नाही. त्यामुळे सीईटी सेलच्या नोटिफिकेशनकडे लक्ष ठेवा. कारण डेट एक्सटेन्शनचं नोटिफिकेशन हे आज संध्याकाळपर्यंत येऊन जाईल. आता मित्रांनो राहिला विषय तुमच्या फॉर्मच्या करेक्शनचा. तर सीईटी सेलने मागच्या वर्षी सगळे एक्सटेन्शन संपल्यानंतर सगळ्यांचे फॉर्म भरून झाल्यानंतर 28 फेब्रुवारीला फॉर्म एडिट करण्याची फॅसिलिटी बीपीएड सीईटी वाल्या विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिली होती. आणि या करेक्शन विंडोमध्ये तुम्हाला तुमचं नाव, तुमची जन्मतारीख, तुमचा फोटो, सिग्नेचर आणि तुमचं जेंडर एडिट करण्याची मुभा सीईटी सेलने दिली होती. तर त्यासाठी साधारणतः 3 दिवसांचा वेळ दिला जातो. आणि आता या वर्षी ज्यावेळेस तुमचे सर्वांचे फॉर्म भरून होतील त्यानंतर सीईटी सेल एक नोटिफिकेशन काढेल आणि 3 दिवसांचा वेळ तुम्हाला यावर्षी सुद्धा दिला जाईल, ज्याचा वापर करून तुम्ही तुमच्या फॉर्म मध्ये असणारे हे जे करेक्शन आहे ते करू शकता. सोबतच बीपीएड सीईटी साठी असणारा जो 2 महिन्यांचा क्रॅश कोर्स आहे तो ग्लोबल ऑनलाईन मध्ये सुरू होत आहे. तसेच या बॅच मध्ये तुमचा संपूर्ण सिलेबस डेली लाईव्ह क्लासेसच्या माध्यमातून कव्हर केला जाईल. तुम्हाला रेकॉर्डेड लेक्चर दिले जातील, संपूर्ण अभ्यासक्रमाच्या नोट्स तुम्हाला दिल्या जातील. सोबतच एक्झामची प्रॅक्टिस करण्यासाठी मॉक टेस्ट आणि एमसीक्यूचा संच सुद्धा तुम्हाला इथे मिळणार आहे. तर लवकरात लवकर हा क्रॅश कोर्स जॉईन करा आणि महाराष्ट्रातल्या टॉपच्या बीपीएड कॉलेजमध्ये ऍडमिशन घेण्याची तयारी अगदी आत्तापासूनच सुरू करा. तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना व्हिडिओ शेअर करा, ग्लोबल ऑनलाईनला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत एक्झामचं प्रिपरेशन सुरूच ठेवा. थँक्यू.